नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण आता पॉवर सप्लाय डिझाईन, पॉवर सप्लाय सर्किट, पॉवर सप्लाय PCB, त्यात येणारे आउटपुटमध्ये येणारे फॉल्ट्स, अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहणार आहोत। तर आजचा जो काही व्हिडिओ होणार आहे तो व्हिडिओ म्हणजे पॉवर सप्लाय जो कार्ड आहे त्या पॉवर सप्लाय कार्डवरती काही कंपोनंट माउंट केलेले असतात। तर आता माझ्याकडे हा जो पॉवर सप्लायचा जो कार्ड आहे हा D2H चा पॉवर सप्लाय कार्ड आहे। आता या D2H च्या पॉवर सप्लाय कार्डवरती आता जवळपास ह्या कार्डवर बरेच कंपोनंट माउंट केलेले आहेत। त्या प्रत्येक कंपोनंटचं फंक्शन काय, फक्त ह्या कंपोनंट विषयीच आजचा हा व्हिडिओ असणार आहे। तर आता ह्या PCBवरती D2H चा जो पॉवर सप्लाय आहे या PCBवरती इनपुट टर्मिनल ह्या ठिकाणी दिलेला आहे आणि इनपुट टर्मिनल जो आहे आपला 230 व्होल्ट AC। हा 230 व्होल्ट AC जेव्हा इथं आपण देतो त्याच्यानंतर जो एक टर्मिनल आहे तो फ्यूज थ्रू इथं आलेला आहे। फक्त एक वेळेस ह्या ठिकाणी PCBच्या बॅक साईड मी दाखवून देतो। बॅक साईड म्हणजेच ही जी बॅक साईडची PCB आहे ही आत्ता सांगितल्याप्रमाणे ह्याचा मी एक फोटोकॉपी काढलेली आहे आणि त्याच्यावरती जे काही कंपोनंट रिक्वायर्ड कंपोनंट जे आहेत हे जे कंपोनंट दिसतात ते कंपोनंट मी कंपोनंटचे सिम्बॉल मी ह्या प्रिंटवरती मी लिहिलेलं आहे, जेणेकरून आपल्याला आयडेंटिफाय होईल किंवा लवकर ह्या PCBचं जे काही वर्किंग आहे हे आपल्याला कळलं पाहिजे, हाच उद्देश। तर जेव्हा 230 व्होल्ट सप्लाय मी इथे दिला, 230 व्होल्ट सप्लाय दिल्यानंतर फ्यूज थ्रू एक टर्मिनल जो आहे तो इंडक्टरच्या एका टर्मिनलला आणि परत तोच कनेक्शन कॅपॅसिटरच्या एका टर्मिनलला गेलेला आहे। म्हणजे आपण इथं पाहू शकतो हा जो कॅपॅसिटर आणि हा इंडक्टर, मग आणि दुसरा जो आहे 230 व्होल्टचा सप्लाय, ह्या इंडक्टर म्हणजे हाच आहे इंडक्टर आपला। ह्या इंडक्टरमध्ये दोन कॉईल आहेत, म्हणजे हे जे दोन कॉईल समोरासमोर दिलेले आहेत हे दोन कॉईल आहेत। म्हणजे ह्याच ठिकाणी आपण इथं असं पाहू शकतो, ही एक कॉईल आहे आणि ही दुसरी कॉईल आहे आणि दुसरा जो आहे हा टर्मिनल आहे तो कॅपॅसिटरला अटॅच आहे। म्हणजे हा कॅपॅसिटर आणि हा इंडक्टर। आता आपण ह्याचं वर्किंग पाहू। हा कॅपॅसिटर आणि हा इंडक्टर हे ह्या दोन्हींचं फंक्शन म्हणजे काय होतं ॲक्च्युली, जेव्हा आपल्याकडं ह्या सर्किटमध्ये किंवा 230 व्होल्ट आपण सप्लाय देत असताना तर काही हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल जनरेट होत असतात आणि हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल जनरेट होणं किंवा मग काही नॉईज क्रिएट होतात। मग नॉईज आणि हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल ह्याला कमी करण्याचं काम किंवा रिड्यूस करण्याचं काम हे दोन कंपोनंट करतात। म्हणजे त्यामध्ये हा कॅपॅसिटर एक आहे आणि हा लाईन इंडक्टर म्हणतात ह्याला। आणि हा जो कॅपॅसिटर आहे हा कॅपॅसिटर सर्किटमध्ये पॅरलल पद्धतीने जोडलेला असतो आणि हा इंडक्टर जो आहे हा सिरीजमध्ये जोडलेला असतो। तर आता आपण हा पाहू शकता, एका टर्मिनलमध्ये जेव्हा हा कनेक्शन गेलेला आहे, जेव्हा दुसरीकडं पास होतो, ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, ही म्हणजे सरळ सिरीजमध्ये कनेक्ट झालेली आहे। आणि हा जो कॅपॅसिटर आहे ह्या दोन टर्मिनलमध्ये पॅरललमध्ये जोडलेला आहे। म्हणून जेव्हा कधी अशा पॉवर सप्लायच्या कार्डमध्ये AC सर्किटला किंवा पॉवर सप्लायच्या इनपुट साईडला जर समजा असा कॅपॅसिटर लावलेला असेल आणि अशा प्रकारचा जर इंडक्टर लावलेला असेल तर हा कॅपॅसिटर जो आहे हा पॅरललमध्ये जोडलेला असतो आणि हा इंडक्टर जो आहे हा इंडक्टर सिरीजमध्ये जोडलेला असतो। हा करंट प्रोटेक्ट करण्यासाठी काम करत असतो आणि हा व्होल्टेज प्रोटेक्शनसाठी काम करत असतो। याच्यानंतर काय होतं, हे 4 डायोडची अशी अरेंजमेंट केलेली असते की त्या एक ब्रिजचं सर्किट तयार केलेलं असतं आणि या ब्रिजच्या आउटपुटला आपल्याला DC सप्लाय मिळतो। पण तो जो DC सप्लाय असतो तो असतो पल्सेटेड DC असतो आणि ह्या पल्सेटेड DCला प्युअर फॉर्ममध्ये आणण्यासाठी ह्या कॅपॅसिटरचा उपयोग केलेला असतो। हा जो कॅपॅसिटर दिसतो 450 व्होल्ट आणि 47 मायक्रोफॅरड। आता हा जो ह्या इथे दाखवलेला आहे हा एक पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि हा एक निगेटिव्ह टर्मिनल आहे। हा कॅपॅसिटर सिलेक्ट करत असताना 450 व्होल्टचाच का सिलेक्ट केलेला आहे, तर त्याचं एक सिंपल कॅल्क्युलेशन कसं असतं, जेव्हा आपण इनपुट सप्लाय देतो, इनपुट सप्लाय आपला ACचा जो काही सप्लाय असतो तो सप्लाय मल्टिप्लाइड बाय 1.414, हे केल्यानंतर जे काही व्हॅल्यू येणार आहे, समजा ती व्हॅल्यू 325 जर येत असेल तर 325 पर्यंत आपल्याला ह्या कॅपॅसिटरच्या अक्रॉसमध्ये DC व्होल्टेज मिळतो।
कॅपॅसिटरचं सिलेक्शन करत असताना 325 व्होल्टपेक्षा जास्त व्हॅल्यूचा कॅपॅसिटर आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करावा लागतो. म्हणून या प्रायमरी सर्किटमध्ये हा जो कॅपॅसिटर आहे हा मेन फंक्शन म्हणजे एक महत्त्वाचं काम हा कॅपॅसिटर करतो. म्हणून त्याची व्हॅल्यू ही 450 व्होल्ट म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू आपल्या ठेवलेली असते. मग त्यानंतर हा कॅपॅसिटरचा जो एक टर्मिनल आहे, ह्या कॅपॅसिटरचा एक टर्मिनल म्हणजे कुठला टर्मिनल, तो पॉझिटिव्ह टर्मिनल हा आपल्या हा जो ट्रान्सफॉर्मर आहे ह्या ट्रान्सफॉर्मरच्या एका टर्मिनलला आलेला असतो. कॅपॅसिटरपासून पॉझिटिव्ह टर्मिनल हा ट्रान्सफॉर्मरच्या एका एंडला आलेला असतो आणि दुसरा एंड जो आहे हा दुसरा एंड जी PWM IC आहे त्या ICच्या ड्रेन पॉईंटला कनेक्टेड असते. ही IC PWMची जी IC आहे ही पल्स विड्थ मॉड्युलेशन ही IC जी आहे स्विचिंगचं काम करत असते. ही IC स्विचिंग आणि स्विचिंग म्हणजे काय, हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल जनरेट करत असते आणि हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल ह्या ट्रान्सफॉर्मरला देते. मग आता कॅपॅसिटरचा जो नेगेटिव्ह टर्मिनल आहे हा नेगेटिव्ह टर्मिनल बघा कसा फिरत येतो, फिरत फिरत या इथं आलेला आहे म्हणजे ह्या ICला म्हणजे PWM ICच्या ICमधून जो नेगेटिव्ह पल्स जो जनरेट होतो ते PWM ICच्या थ्रू ह्या ड्रेन पॉईंटला येतो. म्हणजेच ह्याचा अर्थ काय होतो, ह्या ट्रान्सफॉर्मरला नेगेटिव्ह सप्लाय हा IC थ्रू येतो. म्हणजेच काय होतं, जेव्हा आता हा तर पॉझिटिव्ह ऑलरेडी येऊन पोहोचलेला आहे, फक्त हा जो ट्रान्सफॉर्मर आहे या ट्रान्सफॉर्मरची जी प्रायमरी वाइंडिंग आहे ह्या प्रायमरी वाइंडिंगला आता नेगेटिव्ह सप्लाय जेव्हा मिळतो तेव्हा ह्या प्रायमरी वाइंडिंगमधून मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होतात आणि मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट झाल्यानंतर त्याच्या बाजूला जी असलेली ऑक्झिलरी कॉईल आणि सेकंडरीला जे काही कॉईल आहेत त्या कॉईलमध्ये व्होल्टेज इंड्यूस होतं. म्हणजे हा झाला महत्त्वाचा फंडा. म्हणजे ह्या पूर्ण या PCBवरती जे काही पॉवर सप्लायचा जो काही मेन उद्देश आहे तो मेन उद्देश म्हणजे ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट करणं आणि मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट झाल्यामुळे ऑक्झिलरी कॉईलमध्ये व्होल्टेज जनरेट होणं म्हणजेच व्होल्टेज इंड्यूस होणं आणि ऑक्झिलरी कॉईलमधून जेव्हा व्होल्टेज इंड्यूस होतं पॅरलली सेकंडरी कॉईलमधून सुद्धा व्होल्टेज इंड्यूस होतं. तर आता हा ट्रान्सफॉर्मर आणि हा इंडक्टर तर ओळखायचा कसा, हा जो इंडक्टर आहे हा इंडक्टर आणि हा ट्रान्सफॉर्मर. इंडक्टरमध्ये जर आपण बघितलं तर हे जे दोन पॉईंट आहेत हे दोन पॉईंट ह्या दोन पॉईंटमध्ये कंटिन्युटी येते म्हणजेच हे दोन पॉईंटमध्ये कंटिन्युटी येते अगदी तसंच ह्या दोन पॉईंटमध्ये कंटिन्युटी येते. म्हणजेच ह्याचा अर्थ काय होतं, जर इंडक्टरमध्ये समोरासमोर जी काही डायरेक्शन येते त्यामध्ये कंटिन्युटी दाखवते. आता ह्या दोन्हीमध्ये कंटिन्युटी न येता ह्या दोन समोरासमोर बाजूमधील दोन पॉईंटमध्ये कंटिन्युटी येते. आता ट्रान्सफॉर्मरमध्ये तसं नाही. ट्रान्सफॉर्मरमध्ये ह्या दोन समोरासमोर बाजूमध्ये कंटिन्युटी न येता बाजूला जे काही टर्मिनल आहे त्या बाजूमध्ये कंटिन्युटी येते. एक सिंपल आयडेंटिफाय करण्यासाठी आपण असं एक कन्सिडर करू शकतो की इंडक्टर कोणता असतो आणि ॲक्च्युअल ट्रान्सफॉर्मर कोणता असतो आपल्या ह्या पॉवर सप्लाय कार्डमध्ये. तर आता हा जो रजिस्टर आहे हा रजिस्टर स्टार्टिंग रजिस्टर म्हणून ह्या सर्किटमध्ये वापरलेला असतो. हा काय करतो, हा रजिस्टर म्हणजे आता ह्या डायग्राम R10 हा जो रजिस्टर आहे हा रजिस्टर म्हणजे स्टार्टिंग रजिस्टरचं काम करतो. जेव्हा आपल्याला आता DC या कॅपॅसिटरकडून जो ट्रान्सफॉर्मरच्या पहिल्या टर्मिनलला जो व्होल्टेज येतो तो व्होल्टेज जवळपास 340 व्होल्टपेक्षा जास्त असतो किंवा 300 ते 320 325 340 पर्यंत असतो. आणि तो तेवढा हेवी व्होल्टेज जर सपोज आपण ICला देत असेल तर IC ही बस्ट होऊ शकते. म्हणून हा स्टार्टिंग रजिस्टर जो आहे हा स्टार्टिंग रजिस्टर हाय व्हॅल्यूचा वापरलेला असतो. कारण सुरुवातीला आपल्याला ह्या ICला ॲक्टिव्ह करण्यासाठी स्मॉल अमाऊंट ऑफ करंटची गरज असते. आणि इनिशियली रजिस्टर ह्या
पॉझिटिव्ह लाईनमधून चार्ज होतो. चार्ज झाल्यानंतर ह्याच्या आउटपुटला जो काही व्होल्टेज ड्रॉप होतो आणि व्होल्टेज ड्रॉप होऊन जे काही करंट जनरेट होतं ते करंटची अमाऊंट असते 0.5 मिली ॲम्पियर. आणि हा 0.5 मिली ॲम्पियर हा काय करतो, ह्या कॅपॅसिटरला हळूहळू चार्ज करत असतो. आणि जेव्हा हा कॅपॅसिटर थ्रेशोल्ड व्होल्टेजला पोहोचतो, थ्रेशोल्ड व्होल्टेजला पोहोचल्यानंतर हा कॅपॅसिटर या आय सीला चार्ज करतो. म्हणजेच त्या ठिकाणी काय होतं, एक स्मॉल अमाऊंटचा डिले तयार होतो. डिले कोणाकोणामध्ये तयार होतो, हा कॅपॅसिटर आणि हा रजिस्टर या दोन्हीच्या कॅल्क्युलेशननुसार, म्हणजे किती अमाऊंटमध्ये आपल्याला डिले ठेवायचा आहे, किती वेळाचा आपल्याला डिले ठेवायचा आहे, हे कॅपॅसिटर आणि हा रजिस्टर ठरवतो. आणि ह्या जेव्हा हा एक रिक्वायर्ड व्होल्टेज गरज असते तेव्हा हा कॅपॅसिटर त्या आय सीला आपला स्टार्टिंग सप्लाय देतो. आणि स्टार्टिंग सप्लाय दिल्यानंतर ही आय सी आता स्विचिंग म्हणजे ऑन स्टेजमध्ये येते. आता ही जी आय सी आहे, ही आय सी स्विचिंग करायला, एक प्रायमरी स्विचिंग डिस्चार्ज कंडिशनला, म्हणजे कंप्लीट डिस्चार्ज न होऊ देता, आणि हा रजिस्टर आणि हा कॅपॅसिटर हे दोन्ही मिळून या आय सीला चार्ज करतात एक थोड्या वेळासाठी, एक स्मॉल अमाऊंटसाठी. आपण म्हणू शकतो एक धक्का मारण्याचं जे काम आहे, धक्का मारण्याचं काम हे एक कॅपॅसिटर आणि ही रजिस्टर करतात. मग त्यावेळामध्ये जेव्हा हा कॅपॅसिटर कंप्लीट डिस्चार्जच्या कंडिशनला आलेला असतो त्यावेळी हा जो कॅपॅसिटर आहे, हा कॅपॅसिटर पिक्चरमध्ये येतो. म्हणजेच काय होतं, ही आय सी आता स्विचिंग मोडमध्ये गेलेली असते. स्विचिंग मोडमध्ये गेल्यानंतर मग हा डिस्चार्ज होण्याच्या आत हा कॅपॅसिटर या आय सीला सप्लाय प्रोव्हाइड करतो. म्हणजे ही निगेटिव्ह जी आहे, निगेटिव्ह पल्स या ठिकाणी सोर्स थ्रू ड्रेनला येऊन थांबलेली असते. मग जेव्हा सोर्स थ्रू ड्रेनला येऊन थांबलेली असते, मग त्यावेळी काय होतं, कारण ऑलरेडी ह्या ट्रान्सफॉर्मरच्या इनपुटला एक पॉझिटिव्ह टर्मिनलला पॉझिटिव्ह व्होल्टेज येऊन थांबलेला आहे, फक्त हा वाट बघत असतो नेगेटिव्हचा. मग ही आय सी इथं स्विचिंग मोडमध्ये गेल्यामुळे आता इथं निगेटिव्ह सप्लाय मिळतो. आणि निगेटिव्ह सप्लाय मिळाल्याबरोबर ही आय सी ऑन होते. ऑन झाल्यानंतर ह्या ट्रान्सफॉर्मरमधून मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते. आणि मॅग्नेटिक फील्ड जनरेट झाल्यामुळे ह्या ऑक्झिलरी सप्लायला व्होल्टेज मिळतो, म्हणजे व्होल्टेज इंड्यूस होतो. आणि हा व्होल्टेज इंड्यूस झालेला व्होल्टेज मग ह्या डायोड थ्रू, हा जो डायोड आहे, ह्या डायोड थ्रू ह्या कॅपॅसिटरला मिळतो. आणि कॅपॅसिटर मग हा पूर्णपणे वर्किंगमध्ये येतो. आणि कंप्लिटली ह्या आय सीला चार्जिंग आणि डिस्चार्जिंग सायकल ह्यांची सुरू होते. म्हणजेच ही जी आय सी आहे आता स्विचिंग करायला लागते. स्विचिंग म्हणजे एकदा ऑन होते, एकदा ऑफ होते, एकदा ऑन होते, एकदा ऑफ होते. ही जी स्विचिंग होते, ह्या स्विचिंगमुळे ह्या ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होतात. आणि मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट झाल्यानंतर या ऑक्झिलरी कॉईल आणि सेकंडरी वाइंडिंगमध्ये व्होल्टेज इंड्यूस होतो. आता ही स्विचिंग आपल्याला झालेली आहे. ह्या रजिस्टरचं काम पाहिलं, ह्या डायोडचं काम पाहिलं, आणि ह्या कॅपॅसिटरचं काम पाहिलं. आता त्याच्यानंतर जे काही पिक्चरमध्ये येतात ते म्हणजे, त्याच्यानंतर म्हणण्यापेक्षा त्यांचं जे एक पॅरलल वर्किंग चालूच असतं. आता ही एक RCD, हा रजिस्टर, हा कॅपॅसिटर आणि हा डायोड, या तिन्हीचं जे सर्किट आहे, हे तिन्हीचं सर्किट मिळून एक स्नबर सर्किट तयार होतं. स्नबर सर्किट म्हणजे हा R, C आणि D, हा स्नबर सर्किटचं काम करतो. आता स्नबर सर्किट हा कशासाठी वापरतात, ह्या पॉवर सप्लायमध्ये स्नबर सर्किट हा प्रोटेक्शनसाठी, जेव्हा आपली ही स्विचिंग आय सी ऑन होते, ऑन कंडिशनला जाते, त्यावेळी करंट प्रोटेक्ट करतो. आणि जेव्हा ही आय सी ऑफ होते त्यावेळी व्होल्टेज प्रोटेक्शनसाठी वापरतात. कारण ह्या आय सीची जी स्विचिंग आहे, स्विचिंग ही इतकी फास्ट असते, जवळपास 50 किलोहर्ट्ज, म्हणजे ह्याची जी
ह्याच्या डेटाशीट जर बघितलं, ह्या डेटाशीटमध्ये जवळपास 60 किलोहर्ट्जची फ्रिक्वेन्सी ही IC जनरेट करते. म्हणजे एक विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये कितीतरी ह्यांच्या ऑन ऑफ ह्या प्रक्रिया झालेल्या असतात. मग त्यावेळी हा स्नबर सर्किट ऑनच्या प्रक्रियेसाठी करंट प्रोटेक्शनसाठी वापरतात आणि ऑफ जेव्हा होत असेल तेव्हा व्होल्टेज प्रोटेक्शनसाठी ह्या तिन्ही कंपोनंटचा उपयोग होतो. हा रजिस्टर आहे, हा कॅपॅसिटर आहे, हा रजिस्टर, हा कॅपॅसिटर आणि हा डायोड हा स्नबर सर्किटसाठी वापरलेला असतो. आमचे अमिल कंटवार साहेब आहेत, ते नेहमी म्हणत असत की आता जरी सांगत असताना कुठला लेक्चर त्यांचा असला की ते नेहमी सांगतात, जर इलेक्ट्रिकल सर्किट, कारण ते इलेक्ट्रिकलमध्ये एक्सपर्ट आहेत, इलेक्ट्रिकल सर्किट जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर काही ठिकाणी काय करावं लागतं की काही कंपोनंटला दगड ठेवावं लागतं, तर त्यावेळी बाकीचे कंपोनंट आपल्याला समजतात. तर आता मी तोच फंडा या इलेक्ट्रॉनिक्समध्ये वापरला समजून घेत असताना, कारण ह्या ज्या सगळ्या कंपोनंटची ज्या काही प्रक्रिया असतात इतक्या फास्ट ॲक्टिव्हिटी होत असतात की त्या आपण कॅच करू शकत नाही. पण समजून घेत असताना इलेक्ट्रॉनिक सर्किट जर समजून घ्यायचं असेल तर थोड्या वेळासाठी ह्या रजिस्टरला आपण दगड ठेवू, ह्या रजिस्टरला समजून घेऊ, ला दगड समजू आणि हा डायोड समजून घेऊ. अशा पद्धतीनं जर समजून घेतलं तरच आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सचे कंपोनंट समजू शकतात. कारण इतकी पॅरलल ॲक्टिव्हिटी एवढ्या फास्ट चालतात, एवढ्या फास्ट ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला त्यांचे ते कंपोनंटचं वर्किंग आपल्याला कळू शकत नाही. म्हणून एक समजा, कल्पना करा, अशा ज्या गोष्टी आपण वापरतो त्यावेळी थोड्या वेळासाठी ह्याला तशा गोष्टी कराव्या लागतात. ह्याला एकाला दगड ठेवायचा, दुसऱ्याला ॲक्टिवेट करायचा. दगड ठेवणं म्हणजेच काय, तेवढ्या वेळासाठी त्याचा वापर करू नका. जेव्हा हा रजिस्टर वापरत असाल तर ह्या रजिस्टरचा विचार करू नका. आणि हा रजिस्टर जर वापरत असा म्हणजे समजून घेत असताना बरं का, जर इलेक्ट्रॉनिक सर्किट समजून घेत असतानाची गोष्ट सांगतो आहे मी, कारण पॅरललमध्ये हे सगळ्याच गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत की आपण जज करू शकत नाही किंवा मग आपल्याला लक्षात पण येत नाही, इतक्या फास्ट ॲक्टिव्हिटी ह्या कंपोनंटच्या चालतात. तर आता आपण ह्या प्रायमरी सेक्शनमध्ये जवळपास आपले हे सर्व कंपोनंट आपण इथे ह्या ठिकाणी पाहिलेले आहेत. म्हणजेच ह्या फ्यूजपासून इंडक्टर, हा कॅपॅसिटर आणि हा स्टार्टिंग कॅपॅसिटर असेल, हा जो डायोड आहे, हा डायोड आहे, हा डायोड आणि हा कॅपॅसिटर. मग ऑक्झिलरी सप्लायमधून ऑक्झिलरी सप्लाय आपला वर्किंगमध्ये येतो. ऑक्झिलरी सप्लाय वर्किंगमध्ये आल्यानंतर ह्या ICला म्हणजेच ह्या ICला कंटिन्युअस VCC देण्याचं काम हे ह्या कॅपॅसिटर आणि ह्या डायोडच्या माध्यमातून होते. आता ह्याच्यामध्ये येणारे फॉल्ट मी नंतर सांगणार आहे. फक्त या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त कंपोनंटची ओळख होत आहे. पण नंतर जे काही कुठला कंपोनंट फॉल्टी झाला किंवा मग कुठला कंपोनंट शॉर्ट झाला, कुठला कंपोनंट ओपन झाला, ह्याच्यावरती मी एक्सप्लेन नंतर करणारच आहे. आता हा झाला आपला प्रायमरी सेक्शन. प्रायमरी सेक्शनमधले जवळपास आपले हे सर्वच्या सर्व कंपोनंट ह्या ठिकाणी कवर झालेले आहेत. आता आपण येऊ सेकंडरी सेक्शनला. सेकंडरी सेक्शन म्हणजेच आपला जो आहे तो लो व्होल्टेज साईड. आणि ही जी होती प्रायमरी साईडला काय होतं की हाय व्होल्टेज साईड आपण याला म्हणू शकतो. आता आपण सेकंडरी पोर्शन जर बघितला तर ह्या सेकंडरी पोर्शनमध्ये काय होतं, आता ही सर्व स्विचिंग ॲक्टिव्हिटी झाली, हे म्हणजे ह्या ट्रान्सफॉर्मरमधून आपल्याला व्होल्टेज इंड्यूस झालेला आहे. या ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट झालेले आहेत आणि सेकंडरी वाइंडिंगमधून आता आपल्याकडं व्होल्टेज जनरेट झालेले आहेत. आता हे व्होल्टेज वेगवेगळ्या प्रकारचे जे काही व्होल्टेज आहेत आपल्याला एक आयडेंटिफिकेशन होण्यासाठी मी ह्या ठिकाणी असे एक लिहिलेले आहेत. ह्यामध्ये आपण पाहू शकता हे 3.3 व्होल्ट आहे, मग ग्राउंड आहे 12 व्होल्ट आहे, 24 व्होल्ट आहे, ग्राउंड आहे 5 व्होल्ट आहे. मग परत ह्याचंच एक हे सर्किटची एक अरेंजमेंट अशा पद्धतीने ह्यांनी ह्या ठिकाणी केलेलं आहे. मग एक आपल्याला समजण्यासाठी मी ह्या ठिकाणी असे एक पॉईंट लिहून ठेवलेले आहेत. तर आता ॲक्च्युअल सेकंडरी साईडला काय होतं आता आपण पाहूया. तर ही जी PCB आहे ती ही अशी जर टाकली तर ॲक्च्युअली हे असा येतो. म्हणून हा जो फास्ट रिकव्हरी डायोड वापरलेला असतो ह्या ठिकाणी. मग फास्ट रिकव्हरी डायोड आता आपल्याला इथं सेकंडरी साईडला स्मॉल अमाऊंट ऑफ व्होल्टेज मिळालेला आहे. हा जो FD12 जो आहे, जेव्हा हा आता इथं जो मिळणार आहे तो AC सप्लाय मिळतो.
पण आपल्याला रिक्वायरमेंट काय आहे, डी सी सप्लायची आहे. मग ह्या ठिकाणी या डायोडमधून जेव्हा व्होल्टेज पास होतो तर आपल्याला ह्या ठिकाणी काय होतं की डी सी पल्सेटेड डी सीमध्ये मिळते. जे काही आउटपुट मिळतो तो पल्सेटेड डी सीमध्ये आउटपुट मिळतो आणि मग त्यासाठी त्याला प्युअर करण्यासाठी हा कॅपॅसिटर वापरलेला असतो. हा कॅपॅसिटर आणि हा इंडक्टर, हा कॅपॅसिटर आणि हा इंडक्टर. मग ह्याच्यामुळं काय होतं, आपल्याला प्युअर डी सी व्होल्टेज मिळतं. आता ह्याचा जर आपण हा पॉईंट ट्रॅक करत गेलो, समजा हा FD12पासून कोणता व्होल्टेज मिळतो आपण जर चेक करत गेलं तर हे FD12पासून हा इंडक्टर आहे. इंडक्टरचं हे जे बाकीचं सर्किट मी लगेच एक्सप्लेन करतो. मग FD12चा जो सप्लाय मिळतो आता आपल्याला 5 व्होल्ट मिळालेला आहे आणि दुसरा जो टर्मिनल आहे, हा जो ग्राउंड आहे, हा जवळपास हा ग्राउंड सगळीकडे सेकंडरीला कॉमन केलेला आहे. मग हा 5 व्होल्टचा सप्लाय आपल्याला इथे मिळालेला आहे. आता ह्या 5 व्होल्टवरून 2 प्रकारचे जे डायोड आहेत, आता हा 5 व्होल्टेजचा सप्लाय असाच पुढे गेला. हा जो D11 आहे, D11 हा आहे. आता आपण पाहू शकता, या आपल्याला क्लिअर दिसत असेल, बाकीचे सगळे जे डायोड आहेत, हे डायोड, हा जो आहे ब्लॅक टर्मिनल आहे ट्रान्सफॉर्मरच्या साईडला, हा ब्लॅक टर्मिनल आहे, हा ब्लॅक टर्मिनल आहे, हा ब्लॅक टर्मिनल आहे. फक्त हा जो आहे D11, हा D11 असा एक डायोड आहे, तो रिव्हर्स डायरेक्शनने लावलेला आहे. इकडे फक्त एक सर्किटची अरेंजमेंट आहे, बाकी काहीच नाही. मग हा 5 व्होल्टचा सप्लाय इथे एक्सटेंड झाला, D11च्या इनपुटला गेला आणि D11पासून मग दुसरा जो डायोड आहे D10, हा वाला D10, मग तिथून आपल्याला सरळ मिळतो तो व्होल्टेज मिळतो 3.3 व्होल्ट. हे जे 2 डायोड सिरीजमध्ये लावून व्होल्टेज ड्रॉप केला आहे. मग प्रत्येक डायोडच्या अकरा 0.7 असा 1.4 व्होल्टेज आणि समव्हाट रेजिस्टन्स असं कन्सिडर करून या 5 व्होल्टपासून आपल्याला 3.3 व्होल्टचा सप्लाय या पॉवर सप्लायच्या आउटपुटला काढलेला दिसतं आहे. म्हणजे फक्त एक 2 डायोड सिरीजमध्ये लावून व्होल्टेज रिड्यूस करण्याचं काम ह्या ठिकाणी या 5 व्होल्टेजचा वापर केलेला आहे. तसंच आपण ह्या ठिकाणी बघू शकतो, बाकीचे जे काही डायोड आहेत, ह्या बाकीच्या डायोडची अरेंजमेंट आणि कॅपॅसिटरची अरेंजमेंट या अशा पद्धतीनं केलेली असते की ह्याचा जो आउटपुट आहे 12 व्होल्ट, 24 व्होल्ट, हे अशा पद्धतीनं डायोड आणि कॅपॅसिटर ह्या आउटपुटला लावलेले असतात. आता फीडबॅक नेटवर्क हा जो काही पॉईंट आहे, हा जो पोर्शन असणार आहे, हा पोर्शन असतो तो फीडबॅकसाठी वापरलेला असतो. आता काय होतं, इथे 2 रिजन आहेत, हा प्रायमरी रिजन आणि हा सेकंडरी रिजन. सेकंडरी रिजनमध्ये काय ॲक्टिव्हिटी चालू आहेत हे कळण्यासाठी हा फीडबॅक सर्किट वापरलेला असतो. आता फीडबॅक सर्किट जेव्हा घेतलेला आहे, तो घेतला आहे 5 व्होल्टेजपासून आलेल्या सप्लायकडून. ह्या ठिकाणी हा रेग्युलेट असणारा 431 ही एक IC वापरलेली आहे. म्हणजे असं आपल्याला वाटतं हा ट्रान्झिस्टर असेल. हा जिनर डायोडचा एक प्रकार आहे. हा क्लिअर दिसत असेल. हा जो आहे हा जो कंपोनंट आहे, हा कंपोनंट म्हणजे TL431. हा कंपोनंट TL431 रेग्युलेट IC आहे. ह्या ICचं वर्किंग काय असतं, ह्याच्या बाजूला हे जे 2 रजिस्टर वापरलेले आहेत, हे रजिस्टर म्हणजे व्होल्टेज डिवायडरचं काम करतात. त्या 1 नंबर पिनला 2.5 व्होल्टेज रिक्वायरमेंट आहे. म्हणून अशा पद्धतीचं एक नेटवर्क बनवलेलं असतं आणि तो असतो व्होल्टेज डिवायडर सर्किट. हे जे 2 रजिस्टर कॅल्क्युलेट करून लावलेले असतात आणि ह्याचा जो काही सप्लाय आहे, ह्याचा सप्लाय ह्या 1 नंबरला दिलेला असतो. मग ह्या 1 नंबरला दिल्यानंतर आणि त्यामध्ये एक कॅपॅसिटर वापरून 1 आणि 3 मध्ये कॅपॅसिटर वापरून आणि 2 नंबरची जी पिन आहे ती सरळ ग्राउंडला दिलेली असते. हा जो पोर्शन आहे, हा
सेकंडरी साईडचा हा ग्राउंड पोर्शन आहे, 2 नंबरला दिलेला असतो. आणि R5 जो आहे, R5 हा एक म्हणजेच R4 आणि R5 ह्याच्या सेंटरपासून 1 नंबरला गेला आणि दुसरा जो टर्मिनल आहे R5चा हा ग्राउंडला कनेक्टेड आहे. म्हणजेच ह्या ठिकाणी ह्या सर्किटमध्ये 2.5 व्होल्टचा व्होल्टेज डिवायडर तयार करून या आय सीला दिलेला असतो. आणि आय सीचा जो आउटपुट आहे हा आउटपुट आता रेडी झालेला आहे. मग दुसरा ह्या ठिकाणी जो ऑप्टोकपलर वापरलेला आहे, ह्या ऑप्टोकपलरचं फंक्शन, हा जो ऑप्टोकपलर आहे या ऑप्टोकपलरच्या इनपुट साईडला एक रजिस्टर वापरलेला आहे R3. ते जवळपास ह्या ठिकाणी 2 पासून ते 5 व्होल्टेजपर्यंत एवढा व्होल्टेज इथे सफिशियंट आहे. कारण त्या पद्धतीने हे R3 कॅल्क्युलेट केलेला असतो आणि R3च्या इनपुटला हा 5 व्होल्टेजचा सप्लाय इथं घेतलेला असतो. हा फक्त जो ही जी सर्किट आहे ते फीडबॅक नेटवर्कसाठी वापरलेला आहे. म्हणजे सेकंडरी साईडला काय प्रक्रिया चालू आहे हे ह्या PWM आय सीला कळलं पाहिजे, एवढाच ते हा फीडबॅकचा उद्देश असतो. तर आता R3 थ्रू एक व्होल्टेज सप्लाय इथं आलेला असतो आणि व्होल्टेज इथं आल्यानंतर इथं ग्राउंड जर मिळाला तर हा जो डायोड आहे हा फोटो डायोड आहे. ह्या फोटो डायोडमध्ये ह्या फोटो डायोडच्या आउटपुटची जी काही इंटेन्सिटी आहे ही इंटेन्सिटी कमी जास्त करण्याचं काम हे ह्याच्या माध्यमातून होतं. जर सपोज इथं व्होल्टेज जर कमी आला तर इंटेन्सिटी कमी होते आणि इंटेन्सिटी कमी आली की मग इथे जी पडणारी जी इंटेन्सिटी आहे, मग ह्या बाजूला म्हणजे प्रायमरी साईडला हा ट्रान्झिस्टर असतो आतमध्ये, म्हणजे ऑप्टोकपलरच्या आतमध्ये हा सप्लाय ड्राईव्ह करतो तो आय सीच्या 5 नंबर पिनला. ऑप्टोकपलरचा 4 नंबरचा जो काही पिन आहे तो पिन PWM आय सीच्या 5 नंबरला कनेक्टेड असते आणि हा त्याला फीडबॅक दिलेला असतो. ह्या फीडबॅकद्वारे ही आय सी डिसाईड करत असते की आउटपुटमध्ये काय चालू आहे. समजा व्होल्टेज कमी असेल तर स्विचिंग वाढवण्याचं काम ही आय सी करते, व्होल्टेज जास्त झालं तर स्विचिंग कमी करण्याचं काम करते. म्हणजे जेणेकरून ही जी फीडबॅक सर्किट आहे हे फीडबॅक सर्किट ह्याला प्रॉपरली गाईड करत असतो, ह्या आय सीला गाईड करत असतो. आणि ही आय सी या फीडबॅकच्या सिग्नलवरून आपले स्विचिंग जी आहे ती स्विचिंग कमी जास्त करत असते. आणि ह्या स्विचिंगच्या कमी जास्तमुळे ही इकडे जे काही प्रायमरी वाइंडिंगमध्ये जे काही मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होत असतात या स्विचिंगद्वारे होत असतात. म्हणजे कमी असतील तर कमी, आणि कमी झाला की मग या आउटपुटला कमी व्होल्टेज मिळतो. कमी व्होल्टेज मिळतो म्हणजेच ही जी व्होल्टेज लेवल आहे ही व्होल्टेज मेंटेन करण्याचं काम हे फीडबॅक सर्किटद्वारे होतं. मग हा जो फीडबॅक सर्किटला आहे त्यासाठी ऑप्टोकपलर वापरलेला आहे. फीडबॅकमध्ये ऑप्टोकपलर आणि TL431 ही आय सी, हे एवढं जे नेटवर्क आहे हे फीडबॅकसाठी वापरतात. तर शेवटचा जो काही कंपोनंट आपला राहिलेला आहे तो म्हणजे हा कॅपॅसिटर C5. हा कॅपॅसिटर काय करतो, प्रायमरी साईडचा जो ग्राउंडिंग आहे तो ग्राउंडिंग आणि सेकंडरी साईडचा ग्राउंडिंग या दोन्हीच्या मध्ये हा कॅपॅसिटर लावलेला असतो. जेणेकरून जे काही सेकंडरी साईडला हाय व्होल्टेजचे सिग्नल जर येत असतील तर ते हाय व्होल्टेजचे सिग्नल कमी करण्याचं काम हे C5 करतो. म्हणजेच एक प्रकारचं प्रोटेक्शनचं काम हे C5 करत असतो. आणि याची जर रेटिंग बघितलं तर जवळपास 1 kV एवढी याची रेटिंग असते. हा व्हॅल्यूचा हा कॅपॅसिटर असतो. आता एक पोर्शन राहिला याच्यामध्ये, हा जो कनेक्टर आहे हा कनेक्टर म्हणजे आपण इथं पाहू शकता, हा कनेक्टर जो आहे एक 12 व्होल्टचा कनेक्टर ह्या ठिकाणी इथं काढून ठेवलेला आहे. म्हणजे तो एक्सटर्नल सप्लाय. आता पुढं ज्या काही सर्किटला लागणार आहे आपण इथून ह्या ठिकाणून एक एक्सटर्नल पिन लावून आपण सप्लाय घेऊ शकतो. ह्याच्यासाठी हा एक कनेक्टर दिलेला आहे. आता ह्या PCBवरती एक आयडेंटिफिकेशन होण्यासाठी मी एक LEDची अरेंजमेंट केलेली आहे. एक LED एक मॉडिफिकेशन केलं आहे. कारण ह्या ठिकाणी एक रजिस्टर टाकला छोट्या व्हॅल्यूचा आणि हे LED ड्राईव्ह केलेली आहे.
जेणेकरून ह्या पी सी बीवरती किंवा मग आउटपुटला व्होल्टेज प्रॉपर चाललेत का नाही हे आपल्याला एल ई डीला पाहून एल ई डी जर ग्लो झाली तर याचा अर्थ आउटपुटला व्होल्टेज ओके आहे. म्हणजे विदाऊट एनी मल्टीमीटर आपण आयडेंटिफाय करू शकतो ह्या एल ई डीला पाहून. म्हणून हे एक मॉडिफिकेशन मी ह्या D2Hच्या बोर्डवरती केलेलं आहे. तर मित्रांनो, जवळपास मला जेवढं शक्य होईल किंवा जेवढे काही कंपोनंट ह्या ठिकाणी लावलेले आहेत तेवढे कंपोनंट मी सांगण्याचा माझा एक प्रयत्न झालेला आहे. जर चुकून कुठल्या कंपोनंटची माहिती राहिली असेल तर मला कमेंट करू शकता. मग त्याविषयी मी नक्कीच दुसऱ्या जे येणारा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच त्या कंपोनंटविषयी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, जवळपास आपल्याला D2Hचं पॉवर सप्लाय कार्ड एक माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येऊन जाईलच एवढी मी खात्री देतो. आणि माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडल्यास नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर काही नवीन काही सजेशन असतील तर नक्कीच कमेंट करा. मित्रांनो, धन्यवाद.